चला आमच्या दोन्ही पंचांना विनंती आहे आपण मात्र लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. एकीकडे रोहित पारधी आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर कुणाल पवार आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील आणि मॅच मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. गोल्डन विंग्स वर्सेस स्पेस 9 हा दोन्ही संघांमधला जो की रणसंग्राम आता मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. तसं दोन्ही संघ आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेले आहेतच, पण त्यांचाही प्रयत्न राहील की या मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी आणि अजून जर बघितलं तर दबदबा आणि वर्चस्व मात्र पॉईंट्स टेबलमध्ये निर्माण करावं. तर दोन्ही संघांना देखील आमच्याकडनं या मॅचसाठी मात्र शुभेच्छा असतील. आपण बघत आहात लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीगचा थरार आणि आज मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ जो की मैदानाच्या आतमध्ये रंगतो. स्पर्धेसाठी आपण बघतोय फार मोठं अनमोल सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. महादेव हॉस्पिटल केतकीदाई पाटील यांचं देखील आम्ही विशेष आभार मानतो. त्याचबरोबरीने राष्ट्रसेवा फाउंडेशन राजू मामा भोळे जळगाव शहर आमदार, त्याचबरोबरीने सीमाताई भोळे यांचं देखील विशेष आभार. त्याचबरोबरीने जर बघितलं तर LK फाउंडेशन ललित भाऊ कोल्हे, त्याचबरोबरीने जर बघितलं तर पियुष भाऊ कोल्हे यांचं देखील धन्यवाद राहील. अनमोल सहकार्यामध्ये SVPL सोलार यांच्या देखील सौजन्यासाठी मात्र आम्ही त्यांचे नक्कीच धन्यवाद मानतो. त्याचबरोबरीने जर बघितलं तर टॉस्का बॉस ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी यांच्या माध्यमातून इथे सौजन्य देण्यात आलं आहे. महेशजी चौधरी, त्याचबरोबरीने गायत्रीताई चौधरी ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण बघतो यूट्यूब सौजन्य जे की आपल्याला लाभलेलं आहे. नक्कीच दीप्तीताई डाके यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. विहाज मेकअप प्रोफेशनल स्टुडिओ प्रोफेशनल आर्टिस्ट दीप्तीताई डाके यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं जे की यूट्यूब सौजन्य देण्यात आलं आहे त्यासाठी आम्ही त्यांचं देखील धन्यवाद मानतोय. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. आता सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. फिल्डिंग मात्र सजलेली आहे. बॅटर्स टीम गोल्डन विंग्स बॅटर्स आपण लवकरात लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. चला तर मग काय मॅचच्या दिशेने आपण वळूयात. पंच तयार, स्कोरर तयार, बॅटर तयार, बॉलर तयार. सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा इशारा, लेट्स प्ले. लाईव्ह विजन व नक्की जे काय आमच्या सोबत प्रेक्षक जुडलेले आहे त्यांनाही विनंती राहील की आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पंचांचा इशारा मात्र इथे येणार आहे. आमचे रोहित पारधी जे की ऑफिशियल पंच आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील दाखल झाल्यात भावनाताई. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने हवाई सफर. पंचांचा इशारा, 6 धावा, षटकार, सिक्सर. क्या बात आहे यार, षटकार आलाय. रन संख्या मात्र वाढली आहे. पहिल्याच बॉलवर 6 आलाय. यावेळेस मात्र नो बॉल चा निर्णय. नो बॉल आहे रोहित सर पारधी. नो बॉल आहे. ओके, नो बॉल जो की कळवला. पुढचा बॉल फ्री हिट. इथे मात्र बॅट चिकट लागली. चांगला चेंडू यावेळेस मात्र हाताळला. बॅट आणि बॉलमध्ये जर बघितलं तर तेवढा काही खास संपर्क पाहायला मिळाला नाही, पण चेंडू डॉट. यावेळेस उडवला, लॉफ्ट केला समोरच्या दिशेने, डाऊन दी ग्राउंड, सरळ सीमारेषा पार. धावा मिळाल्या 6, षटकार. धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र वाढतीये आणि काय बॅटिंग. 2 बॉलमध्ये 2 षटकार जे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. चला 2 षटकार जे की आपल्याला स्कोर काढावं लागताना पाहायला मिळाले. रन संख्या मात्र वाढली आहे षटकारांच्या मदतीने. तिसरा, वो सुपर स्ट्राइक, सुपर से भी ऊपर, षटकार. धन्यवाद डीजे. भावनाताई धांडे यांच्या विरोधात मात्र
प्रहार केले जातात आहे. हितेंद्र भाऊ दांडे यांच्या जर बघितलं तर मिसेस आहेत भावनाताई, आणि आतापर्यंत तरी 3 षटकार आणि आता मात्र इथे अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव. थोडंसं महागडं षटक होताना जे की आपल्याला पाहायला मिळालं आहे. चांगली बॅटिंग या षटकामध्ये स्ट्रायकरांच्या फलंदाज नक्कीच ज्या आपल्याला पाहायला मिळतात आहे. चेतनाताई काळे ज्यांच्या माध्यमातून 3 6 आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये हाताळले गेलेले आहेत. 19 फॉर नन, 19 धावा बिनगडी बाद. उडवण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र कमी गतीने टाकला. डॉट बॉल जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, गरज होती या डॉट बॉलची. शेवटचा बॉल यायचा बाकी, लास्ट बॉल टू गो. याही वेळेस क्या बात आहे. यस, डॉट बॉलच्या मदतीने इथे मात्र षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. 19 धावा या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीवर रन संख्या झाली 19 रन बिनगडी बाद. 19 फॉर द लॉस ऑफ नन. एकोणावीस धावा ज्या की पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपल्याला स्कोर कार्डवर लागलेल्या पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर बदल. पूजाजी जे पुढचं षटक घेऊन आलेले आहेत आणि अलॉंग दी कार्पेट मात्र इथे एक धाव जी की पळून काढली आणि इथे मात्र चौकार. यस, चौकार आलाय पहिल्याच बॉलवर दुर्वेशच्या बॅटमधनं. 8 धावा स्कोर कार्डवर जुळतील. याही वेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, पण इथे देखील आपण बघतोय चौकार मात्र आलेला आहे. चांगली बॅटिंग नक्कीच दुर्वेश यांच्या माध्यमातून होतीये. दोन्हीचे दोन्ही बॉल मात्र चौकारच पाठवले आणि 12 धावा मात्र 2 बॉलमध्ये जिथे स्कोर कार्डवर त्यांनी लावलेल्या आहेत. आणि यष्टीरक्षणात थोडासा बदल जो की केला जातोय आता. हितू भाऊ यांचे चिरंजीव आता आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात आहे. चला मॅच ऑन ठेवा प्लीज. उडवला, रूफ टॉपला लागतोय बॉल. फिल्डर मात्र आहेत तिकडे, चेंडूला अडवतील तोपर्यंत एक धाव इथे मात्र चालता बोलता चिक्की पूर्ण केली आहे. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जात असताना धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने 32 धावा 32. 32 धावा बिनगडी बाद स्कोर कार्डवरची स्थिती. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. नो बॉल इथे मात्र कळवलाय. तसा चेंडू चांगला होता. टप्पा जर बघितला तर खोलवट टप्प्याचा टाकला, बट तो या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट गुन्हाच आहे. कारण की लाईनच्या पुढे तुम्ही जर बाउन्स टाकला तर नोज डिक्लेअर करण्यात येईल. लाईनच्या आधी मात्र थोडासा शॉर्ट चेंडू हाताळणं मात्र इथे गरजेचं आहे. यावेळेस मात्र जागा बनवून मारलाय फटका. 10 का दम पाहायला मिळतोय की काय, आणि 4 आहेत इथे मात्र पंचांनी खेळवलाय. ऑस्ट्रिकला शफलून खेळण्याचा प्रयत्न, चौकार मात्र इथे स्कोर कार्डवर लागला. रन संख्या मात्र 4 धावेच्या मदतीने वाढली आणि चांगला फटका, चांगली टायमिंग. रन संख्या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना पुढे जात असताना हो हो याही वेळेस मोठा फटका खेळला आणि इथे देखील रूफ टॉपला लागतोय बॉल. धावस्वरूपी 1 धाव मिळते. 38 धावा, शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. लास्ट बॉल टू गो. 38 फॉर नन. 38 धावा बिनगडी बाद. लेग स्टिक इथे मात्र सोडली आहे. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. धावस्वरूपी आपण बघतोय की 1 धाव जी की अवांतरच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्डवर लागेल. 39 शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, क्या बात आहे. धावबाची संधी. चेंडू अडवला खरा, बट थोडीशी हडबडी गडबडी जे की आपल्याला होताना पाहायला मिळाली. नक्कीच हितू भाऊ इकडनं चेअर करत होते. चेंडू पकडला त्यांनी, बट ते थ्रो करायचंच विसरून गेले ऑलमोस्ट. बघा, पण तुम्ही तारीफ करून दिली बॉल पकडल्या, नाहीतर रनआउट तर ऑलमोस्ट करतच होत्या त्या. नक्कीच जर बघितलं तर सामना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चला 2 ओव्हर 40 फॉर नन. 40 धावा 2 षटकांच्या अखेरीस. गोलंदाजी मार्कवर बदल. वृषालीजी ज्या की गोलंदाजी मार्कवर येतील. ओहो, इथे मात्र समोरच्या दिशेने चौकार आलाय. बॉडी लाईनने अडवण्याचा प्रयत्न केला, बट चेंडू सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. समोरच्या दिशेने मात्र फटका खेळा अडवण्याचा प्रयत्न केला होता खरा, बट चेंडू काय अडवला गेलेला नाहीये.
यस 23 वर आहे 23. यस गोल्डन बॉल होता पहिला आणि हिमांशू रिटायर ना, रिटायर परतावं लागेल. नक्कीच 8 धावा तिथे मात्र काउंट होतील आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर चांगली बॅटिंग करून मात्र तंबूच्या आसरा परततात आहे. 48 धावा मात्र स्कोर काढावे लागतात आहे. लंबी किती आहे? दोन बॉल डॉट आलेत. ओहो स्विंग अँड मिस. चेंडू मात्र सरळ बॉल टू कीपर. बघा या षटकात पहिल्या बॉलवर चौकार आला खरा, बट त्यानंतर चांगली गोलंदाजी केली आहे. 2 बॉल चांगले टाकलेत. याही वेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न, धावस्वरूपी मात्र इथे देखील आपल्याला डॉट बॉल येताना जो की पाहायला मिळतोय. किती बॉल झाले हिमांशू? 4 बॉल जे की आतापर्यंत हाताळले गेले त्या ओव्हरमध्ये आणि चांगली गोलंदाजी नक्कीच वृषाली जी यांच्या माध्यमातून. ओहो इथे फटका हवेत आहे. थोडीशी मिसफिल्ड, गडबडी. नक्कीच धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. यस नो आणि गिरीश्माचा यांचा काही धाव घेण्याचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला नाही. दुसरीकडे दुर्वेश मात्र नॉन स्ट्रायकर एंडला जे की स्थायी आपल्याला पाहायला मिळतात आहे. 14 वर नॉट आउट. 8 धावा. बघा पहिल्या बॉलवर चौकार कन्सिडर केल्यानंतर 4 नंतर 4 बॉल डॉट. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओहो यावेळेस सॉलिड एकच मारला, पण सॉलिड मारला. अराउंड दी कार्पेट, सरळ सीमारेषा बार. धावा मिळतील 4. ओव्हर समाप्तीचा इशारा, चौकार. चला तर वळूयात आपण आता पुढच्या षटकाकडे. डावाचं मात्र 4थं षटक जे मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते आणि स्नेहलजी कोल्हे जे की गोलंदाजी मार्कवर आहेत. वाईड अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा मात्र वाढत आहे. रनसंख्या मात्र 1 धाव्याच्या मदतीने पुढे जातीये. 53 धावा. दुर्वेशने फटका खेळलाय. आहा सुरेख टायमिंग आणि षटकार मात्र चांगली बॅटिंग केली आहे दुर्वेशांनी. 20 धावा बनवून मात्र नॉट आउट आहे. 6 बॉलमध्ये 20 धावा ज्या की दुर्वेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या आहे. कारण की आक्रमकता देखील, मोठे फटके देखील त्याच्या माध्यमातून आलेले आहे. 6 मध्ये 20 वर नॉट आउट आहे तो. याही वेळेस चांगला फटका आहे. फिल्डर केवळ बनून राहतात आहे दर्शक. आणि आता मात्र बॅक टू बॅक षटकार पाठोपाठ चौकार जो की स्कोर काढवा लागलाय. 63 वर बिनगडी बाद. 63 फॉर नन. पुढचा बॉल आणि या फटक्यासोबत परतावं लागेल आता दुर्वेशांना. रिटायर मात्र दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये होतील. 30 धावा दुर्वेशने बनवल्या. टीमची रनसंख्या झाली 69. चांगली बॅटिंग दुर्वेशने गेली, खास करून 24 वर असताना त्याच्या बॅटमधून जो 6 आपल्याला पाहायला मिळाला त्या कारणास्तवच मात्र रनसंख्या मात्र वाढली देखील आहे आणि वैयक्तिक देखील चांगला स्कोर करून दुर्वेश मात्र परततात आहे. 30 धावा बनवल्या दुर्वेशांनी आणि 69. 2 बॉल यायचे बाकी आहेत अजूनही या षटकातील. 2 बॉल्स टू गो. याही वेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, एका हाताने चेंडूला अडवलंय खरं आणि धावस्वरूपी आपण बघतोय की इथे जो की डॉट बॉल येत असताना नाही, एक रन आला का? लास्ट बॉल आहे. स्विंग अँड मिस. नो बॉल. फुलाल्यांचा बॉल हाताळला त्या कारणास्तव इथे मात्र नो बॉल जो की देण्यात आलेला आहे. नक्कीच आमचा चेंडू देखील आमच्या नाजूक अशा रोहित पारधी सरांच्या दिशेने आला होता खरा, बट नो वरीज आमचे रोहित पारधी सर देखील सेफ आहेत तिथे. आता चेंडूची आपल्याला काळजी करावी लागली असती. स्विंग अँड मिस. सरळ बॉल टू कीपरवाला मामला आणि डॉट बॉलच्या मदतीने मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा जो की पंचांच्या माध्यमातून येतोय. तर हिमांशू रन 2 डॉट बॉल आले.
रन किती झाले हिमांशू? चला 4 ओव्हरचा खेळ पूर्ण. शेवटचे 2 डॉट बॉल, 69 धावा ज्या की स्कोर काढवा लागलेला आहे 4 ओव्हरच्या अखेर. 69 फॉर नन. अपडेट करून टाक. वाईडची एक धाव होती. 70 धावा. नो बॉलची ती एक धाव होती जो फुललेंचा बॉल टाकला होता. आणि 70 धावा इथे मात्र स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळतील. चला 4 ओव्हर 70 रन. आणि गोलंदाजी मार्कवर आता पुढचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर केला जातोय बदल. चला वेळ वाचवा, मॅच ऑन ठेवा प्लीज. सामना जास्त स्लो करू नका. यावेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. सरळ जर बघितलं तर बॉलर टू कीपर प्राजक्ताजी ज्या गोलंदाजी मार्कवर आल्या. पहिला चेंडू तर डॉट हाताळलाय त्यांनी. याही वेळेस स्विंग अॅनम सरळ बॉलर टू कीपर. 2 बॉल मात्र इथे डॉट केलेत. आणि सध्याच्या घडीला चांगली लाईन आणलेत मात्र. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. स्विंग अॅनम इथे देखील चेंडू मात्र सरळ बॉलरच्या दिशेने वळलाय. चांगली गोलंदाजी. ओहो, हवाई सफर, मोठा फटका. 440 चा झटका. रन संख्या मात्र 77 रन. 77 ऑन दी बोर्ड. गिरीश्मा यांचा करिश्मा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि ज्यारित्या बॅट फिरवतात त्यांना गिरीश्मा सध्याच्या घडला. एखादा जर चेंडू त्यांच्या रडारमध्ये आला तर नक्कीच अजून एक मोठा प्रहार पाहायला मिळू शकतो. रन संख्या 77 वर आहे. लागोपाठचा जर बघितलं तर अजून एक चेंडू मात्र इथे निर्धाव होत असताना षटकार आल्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळाले. षटक समाप्तीचा इशारा. 7 धावा प्राजक्ताजी यांच्या षटकात आल्या. 5 ओव्हर 77 रन. 5 ओव्हर्स आर कंप्लीटेड. 77 ऑन दी बोर्ड फॉर नन. 77 धावा बिनगडी बाद 5 ओव्हरच्या अखेरीस. चांगली बॅटिंग गिरीश्मा नक्कीच रन बॉल खेळतात आहे. बट ज्या रीत्या फटका त्यांनी खेळला होता तो षटकार कौतुक करावं लागेल त्यांचं. 12 बॉल यायचे बाकी आहेत. अमिताजी ज्या की गोलंदाजी मार्कवर आलेले आहे. ओहो, क्या बात आहे. जिकडचा तिकडे खेळण्याचा प्रयत्न आणि कॅचही ड्रॉप झाली. आणि षटकार जो मात्र त्यांनी आपल्याला इथे पाहायला मिळाला. प्रयत्न केला होता खरा बट चेंडू सरळ सीमारेषा बाहेर फिल्डला मुकवत 6 धावा षटकार. याही वेळ समोरच्या दिशेने चेंडूला अडवलंय. तोपर्यंत आपण बघूया डॉट बॉल जो की येत असतो. डावाचं मात्र हे 6वं षटक जे की प्रांजलजी खडके गोलंदाजीमध्ये हाताळतात आहे. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 6 धावा. याही वेळेस मात्र फटका चांगला आहे आणि फिल्डरला मात्र इकडे शोधून काढलाय. कॅचिंग प्रॅक्टिस जणू काही दिली तिथे. आणि झेल मात्र वृषालीजी यांच्या माध्यमातून होत असताना पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलाय. 83च्या स्कोरवर 83 फॉर दी लॉस ऑफ 1. फलंदाज बाद. मोठा फटका खेळला होता समोरच्या दिशेने. चांगलं जर बघितलं तर क्षेत्ररक्षण जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद राहिलेत. बोला ना. नो बॉल इथे मात्र कळवला गेलाय. आणि धावस्वरूपी मात्र नो बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड जो की पुढच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बोला ना सर. 6 ओव्हर 84 रन. 84 फॉर 1 आफ्टर 6. बोला ना.
जबरदस्त प्रहार आणि दीपालीजी महाजन यांच्या करिश्मा यांच्या बॅटमधनं मात्र हा षटकार येतोय. रन संख्या 90 रन. बोला ना. थँक्यू डीजे. 7 ओव्हर 93, 93 जे मात्र बनवलेत आणि 91 सॉरी 91 बनवले. 7 ओव्हर 91, एक गडी बाद आणि ऑलमोस्ट जर बघितलं तर 92चं टार्गेट. डीजे वन आहे. 91 झाले, 92 करायचे. तर चला पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतील आणि किमयाजी जे मात्र पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार आहे. चला तर मॅच ऑन करायचे प्लीज. वेळ जास्त वाया घालू नका, आपल्याला वारंवार सूचना आहे.
पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आता बदल केलाय गायत्रीजी, ज्या की गोलंदाजी मार्कवर दाखल झालेल्या 92चा पाठलाग. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. बाहेर 40 बॉल 42 बॉल्स 92 टू विन. मॅच ऑन करायची आहे. येस सर. स्विंग अँड मिस सरळ जर बघितलं तर बॉलर टू कीपर आणि सुचिताजी, ज्या की आपल्याला स्ट्रायकर रेडला पाहायला मिळतात इथे. डॉट बॉलने मात्र इथे सुरुवात करतात त्यांच्या विरोधात गायत्रीजी चौधरी. निर्धाव चेंडूने मात्र षटकाची होतीये सुरुवात. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळाय. फिल्डर मात्र आहे तिकडे तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 रन. इथे मात्र चांगल्यारीत्या चोरून काढलाय. चालता बोलता इथे मात्र 1 धाव चोरून काढली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. 40 बॉलमध्ये 91 धावांची गरज. यावेळेस कालचा फॉर्म घेऊनच आज मात्र आरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंगही जबरदस्त करतात आणि तदनंतर जे एक्सप्रेशन येतं षटकार खेळल्यानंतर, स्माइल फार गोड आहे या खेळाडूची. आणि एक षटकार तर पाहायला मिळाला आहे. अजून एक दुसरा. क्या बात आहे. नजाकत आणि ताकद पुरेपूर. रन संख्या मात्र सीमारेषा पार आणि या षटकाराच्या मदतीने धावा, ज्या की स्कोर काढावे लागतात 13 रन. बंटी भाऊ भारंबे यांचं मात्र इथे आगमन आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे 1 धाव मिळते आणि बंटी भाऊ यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या माध्यमातून स्वागत करतोय. एक धाव मिळते. रन संख्या झाली 14. 14 फॉर नन. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 37 बॉल 77ची गरज. लेग स्टिक भरकटले आहेत. वाईडचा इशारा इथे मात्र नो बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. लाईनच्या रिगार्डमध्ये नो देण्यात आलेला आहे. बॅट लावली आहे. यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न. यस नो यू की नको अशाच प्रकारच्या दुविधेत तिथे सुचिताजी फसल्या होत्या आणि लास्ट मोमेंट मात्र डॉट बॉल. मला असं वाटतं चेंडूला जर नसता एवढा संपर्क झाला तर वाईड देखील आपल्याला पाहायला मिळू शकला असता. बट नो वरीज. इथे मात्र चेंडू डॉट राहिलाय. षटक समाप्तीचा इशारा. बट सध्याच्या घडीला चर्चा ती नाही आहे. चर्चा ही आहे की आरवच्या बॅटमधनं 2 6 आपल्याला पाहायला मिळालेत. अजून 2 पाहायला मिळतील का? चांगली बॅटिंग करतात सध्याच्या घडीला आरव. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल आणि त्याला मात्र सही नसीहत. आरवचा आहे स्वतःवरती भरोसा. बॅटवर जोडलाय, बॉलवर देखील जोडलाय. 6 धावेचा ठसा. रन संख्या मात्र वाढती. 19 धावा 4 बॉलमध्ये. आणि काय बॅटिंग करताना जलवाई झुंबेश सध्याच्या घडीला आरवच्या माध्यमातून. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट फटका खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे त्याला, स्मार्ट आहे, कारण की षटकार जर आला तर ऑलमोस्ट रिटायरमेंट देखील घोषित होऊ शकते. तर अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता इथे. ये क्या था भाई, उडता हुआ एरोप्लेन. आणि नो बॉल इथे मात्र कळवलाय. सरळ बॅटरने देखील बघितलं की चेंडू कशारित्या पुरे डोक्यावरनं गेला. आणि किमयाजी यांनी मात्र इथे फ्री हिट जी की बहाल केली आहे. फ्लॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. ग्राउंडेड फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. मला असं वाटतं त्या रिटायरमेंटच्या धोक्याच्या रिगार्डमध्ये मोठा फटका येत नाही की काय आरवच्या बॅटमधनं, कारण की 19 वर आहे आरव. इथे फ्लॅट फटका खेळला आणि चौकार आलेला आहे. तर चौकाराच्या मदतीने 27 नाही टीमचे 27. याही वेळेस अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे देखील 4. आरव यांना परतावा लागेल आता रिटायरमेंटच्या रूपामध्ये. 31 धावा टीमची रन संख्या. 27 मात्र आरव यांचे झालेत आणि 31 बॉलमध्ये 63 धावांची गरज. चांगली बॅटिंग करून आरव मात्र परतलेत. महागडं षटक. 5 बॉलमध्ये 15 धावा, ज्या की किमयाजी पाटील यांच्या गोलंदाजीवर स्कोर करण्यात आलेला आहे. पहिल्याच बॉलवर आपण बघितलं की एक षटकार आला होता. तदनंतर मात्र डॉट, मग नो, मग डॉट, मग चौकार आणि आता मात्र बॅटर इथे रिटायरमेंटच्या रूपामध्ये परतलेत. तर चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समृद्धीजी. 31 धावा 31 फॉर नन. 31 मध्ये 61. वाईडचा वाईड आहे का? नो बॉल इथे मात्र कळवण्यात येतोय पंचाच्या माध्यमातून. लेग स्टिकच्या बाहेरचा
लाईनच्या रिगार्डमध्ये नो देण्यात आलाय. ओहो, इथे मात्र क्या बात यार, पहिल्याच बॉलवर मात्र उंची नव्हती, लांबी पुरेपूर होती आणि 6 आलाय. षटक समाप्तीचा इशारा. 22 रन या ओव्हरमधनं आले. 2 ओव्हर 38, 2 ओव्हर 38 रन. 38 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. धन्यवाद DJ मास्टर आणि आमचे दांडे भाऊंचा देखील विशेष कौतुक. सकाळपासून मात्र ज्या त्यांची मेहनत सध्याच्या घडीला सुरू आहे. रन संख्या मात्र इथे 38 रन आणि कॉमेंट्री एवढी लक्ष देऊन कोणी ऐकत नसतील जेवढे ते ऐकत आहे सध्याच्या घडीला. 2 ओव्हर 38. इथे डेड बॉल. यस, कुणाल आम्हाला इथे कळवतील. आमच्या मॅचचे ऑफिशियल पंच कुणाल पवार आणि रोहित पारधी सर मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र बॉडी लाईनवर टाकण्याच्या दिशेने धावा स्वरूपी मात्र इथे डॉट बॉल जो की येतोय. निर्धाव चेंडू. धावा स्वरूपी इथे मात्र एक धाव चोरली. धावबाची संधी आणि रेफरल इथे मात्र घेतलाय आमचे मनीषजी चोबे. मात्र इथे मेक शुअर करतील आणि जो काय निर्णय तो मात्र इथे स्पष्ट करतील. नक्कीच आमची लाईव्ह विजनची टीम जर बघितलं तर फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आणि क्लिअर एव्हिडन्स मात्र त्यांच्या माध्यमातून जो की ते दिला जाईल. यस यस. ओ भाई, यस, बॅटच हातेतनं सुटली होती. फलंदाज बाद आहे. परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने कारण की बॅट तिथे ऑलमोस्ट सोडून दिली बट खेळाडू काही पोहोचू शकले नाही आणि मनीषजी चोबे यांनी मात्र इथे कळवलंय की फलंदाज बाद राहतील. परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत आणि पहिली विकेट आपण ऑफिशियली म्हणू शकतो जी मात्र या डावाची पडली आहे कारण की आरव रिटायर होऊन परतले होते आणि आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झाले आहेत वृषालीजी. चला मॅच ऑन ठेवा प्लीज, वेळ जास्त वाया घालू नका. यानंतर देखील 4 मॅचेस अजून बाकी आहे आणि इथे मात्र यस वाईड आहे. लेग स्टिक भरकटले होते. दोन्ही पंचांनी मात्र चर्चा करून जो काही निर्णय तो इथे कळवला. उडवलाय एअर स्ट्राईक. रूफ टॉपला लागतोय बॉल. फिल्डर मात्र आहे तिकडे. दुर्वेश चेंडूला अडवतील. धावबाद करण्याचा तिथे प्रयत्न केला गेला होता आणि धाव स्वरूपी आपण बघतोय की इथे डॉट बॉल जो की पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण दुर्वेशच्या माध्यमातून. इथे देखील अवांतर वाईडच्या धावा थोड्याशा जर बघितलं तर कंट्रोल करणं गरजेचं आहे कारण की दुसरी धाव ही वाईडची जी मात्र या षटकात स्कोर झाली आहे. सन्माननीय अमित दादा काळे यांचं देखील इथे आगमन आहे आणि अमित दादा यांचंही आम्ही आयोजन समितीच्या माध्यमातून यूथ कमिटीच्या माध्यमातून इथे मात्र हार्दिक स्वागत करतोय. अमित दादा काळे यांचं देखील हार्दिक स्वागत. 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉलमध्ये आपण बघतोय की अवांतरच्याच फक्त धावा ज्या की आलेल्या आहेत या षटकात. इतर धावा जर बघितलं तर काही खर्च केलेल्या नाही आहेत. डॉट बॉल जो की येईल आणि 35 वर 1 सध्याच्या घडीला स्कोर. शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 25 बॉलमध्ये 57ची गरज. आपण बघत आहात लेवा पाटीदार प्रीमियर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स टफ क्रिकेट लीगचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील जर बघितला तर 10वा सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. लेग स्ट्रिकच्या बाहेरचा बॉल होता. इथे मात्र पंचांनी कळवलंय धाव्या स्वरूपी 1 धावेच्या मदतीने रन संख्या 36च्या स्कोरवर. शेवटचा बॉल. षटकार आलाय आणि इथे ओव्हर संपतीये. दरम्यानच्या काळामध्ये काही मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. नक्कीच LPL कमिटीचे सदस्य सन्माननीय विशाल दादा खडके त्याचबरोबरने लीलाधरजी खडके साहेब यांनी देखील इथे उपस्थित आहे आणि आमच्या दोन्ही प्रमुख मान्यवरांचं मात्र आम्ही इथे समस्त टफ क्रिकेट लीगच्या यूथ कमिटीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच गारवा बिर्याणीचे संचालक जयेशजी नारखेडे साहेब यांचं देखील इथे आगमन आणि जयेश भाऊ यांचं देखील आम्ही आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. सौजन्यात या स्पर्धेचे गारवा बिर्याणी अर्थात जयेशजी नारखेडे. आहा कॅच ड्रॉप. अमिताजी यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप होताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. अमिताजी ज्या की वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दाखल झालेलं आहे.
44 वर 1 स्कोर. खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र सरळ बॉल टू कीपरवाला मामला. डॉट बॉल जो की येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा स्कोर कार्डवर आहे. 44 for 1. 21 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 48 ची गरज. ऑफस्टिकला शफल झाले. फटका खेळलाय हवेत. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतील आणि चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल जो की येताना आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढच्या दिशेने जात आहे. 44 वर 1 स्कोर. फटका खेळलाय. आहा क्या बात आहे यार. टो एंडला लागला होता मात्र ताकद होती त्या फटक्यात. धन्यवाद डीजे. 50 धावा या षटकाराच्या मदतीने पूर्ण होतात आहे. 50 ऑन दी बोर्ड फॉर टीम स्पेस 9. 50 धावा स्कोर कार्डवर लावल्यात. कट टू कट सुरू आहे मॅच. अजून एक याही वेळेस मात्र ताकद नजाकत आणि बॅक टू बॅक सिक्सेस जे मात्र विशालीजी सरोदे यांच्या माध्यमातून येतात आहे. काही चेंडूची वाट बघायची असते आणि काही चेंडूची वाट लावायची असते हे सांगत असताना मात्र 2 षटकार तुटलेत. रन संख्या 2 षटकारांच्या मदतीने पुढे जाईल. 56 धावा ज्या की स्कोर काढू लागतील. 56 for 1. शेवटचे 18 बॉल 36 ची गरज. 18 बॉल्स 36 रन्स टू विन. गोलंदाजी मार्कवर विकेटच्या शोधामध्ये आपण बघतोय गोलंदाज आमंत्रित करण्यात आलेले. चेतनाजी काळे यांना मात्र इथे गोलंदाजी मार्कवर आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे विकेटच्या शोधात. विकेट पाहिजे. धावांवर रोख लावणं गरजेचं आहे कारण की शेवटचे 18 बॉल बाकी. सामना मात्र 36 वर आलेला आहे. वृषालीजी सरोदे ज्या त्या मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला खेळतात आहे. ऑलमोस्ट 18 रन त्यांच्या माध्यमातून जे की आपल्याला येताना पाहायला मिळालेत. चला गोलंदाजी मार्कवर आता मात्र बदल केला जातोय आणि 5वं षटक घेऊन कोणत्या गोलंदाजाला आम्हाला असं वाटतंय गिरीश्मा मात्र आपला करिश्मा दाखवण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दाखल झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आपण बघतोय 36 धावा ज्या मात्र पाहिजेत. बघूया दादा गिरीश्माचा करिश्मा गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय की नाही कारण की आत्तापर्यंत तरी प्रभावित करणारा खेळ आपण गिरीश्मा यांच्या माध्यमातून बघितलाय. बॅटिंग चांगली केली आणि मला असं वाटतं अजून एक वेळेस मात्र गोलंदाजीमध्ये आता बदल आहे. गिरीश्मा यांना देखील इथे चेंज करण्यात आलंय आणि आपण बघूयात आता चेंडू. चला इथे मात्र मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिकडे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव मात्र इथे चोरून काढली. नीताजी यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आमंत्रित केलंय. रन संख्या 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल. 58 वर 1. 17 बॉल 34. पहिला बॉल गोल्डन बॉल होता. ओहो यावेळेस मात्र पंख फोडले बॉलला उडवलं आणि इथे मात्र वृषालीजी सरोदे यांच्या बॅटमधनं षटकार. 24 1 धाव आहे अजून त्यांच्याकडे. नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह कडून खेळण्याचा थोडासा मला असं वाटतं त्यांचा इथे प्रयत्न राहीलच. नो बॉल आणि नो बॉल वर देखील 6चा पाडा. षटकार येईल बट वृषालीजी सरोदे इथे रिटायर होताना आपल्याला पाहायला मिळतील. पण आपलं काम बखुबी करून मात्र इथे त्या परततात आहे. चांगला फटका खेळलाय आणि षटकार. दोन षटकार जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले आणि रिटायर होऊन मात्र परतल्या. 16 बॉल 21 रन आणि आता मात्र बॅटिंगसाठी दाखल झाले तर ज्युनियर हितेंद्र दांडे जे की आता फलंदाजीसाठी आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. आणि पहिल्याच बॉलवर हवाई सफर. पंचांचा इशारा. धावा मिळतील. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. चौकार आलाय.
आणि स्माइल देखील पाहावीशी वाटते. आणि इथे देखील बघा मात्र खोलवा टप्प्याचा बॉल चौकार मारल्यानंतर जी स्माइल आली ना तो मात्र बघण्यालायक होती या खेळाडूच्या चेहऱ्यावर. हितू भाऊ यांचे जर बघितलं तर चिरंजीव आहे. आणि अजून एक मात्र मोठा प्रहार बॅक टू बॅक वेलकम बाउंड्री ज्या की येताना आपल्याला पाहायला मिळतात आहे खर्वे यांच्या बॅटमधनं. आणि हा देखील चेंडू फरार होतोय. जबरदस्त बॅटिंग जी मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे. रन संख्या मात्र 79 79 फॉर 1. तुला पाठवतो मी मॅच मध्ये स्विंग अँड मिस सरळ बॉलर टू कीपर. मला 10-1 वाजता आठवण करून दे वाटलं. एक बॉल बाकी नाही मांचू. यस एक बॉल बाकी आहे. 13 बॉल 13. हा इथे देखील उडवलाय बॉल. फिल्डर चेंडूला अडवतील. धाव घेतलेली नाहीये. मला असं वाटतंय कॉन्फिडंट होते तिथे फटका क्लिअर करेल बॉ. चला ओव्हर इथे मात्र संपली आहे. 5 ओव्हर 79 5 ओव्हर 79 रन 1 गडी बाद. शेवटचे 12 बॉल जिंकण्यासाठी मात्र 13 धावांची गरज. कर्व यांच्या बॅटमधनं मात्र काय फटके पाहायला मिळाले. आणि हितेंद्रजी दांडे देखील सकाळपासून आनंद घेतात आहे त्यांच्या मॅचेसचा. आणि अशाच फटक्यांसाठी मला वाटतं ते आतुर होते की 2-4 तिखट प्रहार पाहायला मिळतील. बट त्यांचा प्रयत्न राहील की खरवनी नक्कीच मॅच संपून यावी. आता बघूयात खरवी ते मॅच संपून यावी म्हणजे मॅच जिंकून यावी. कारण की अजूनही जर बघितलं तर 12 बॉलमध्ये 13 धावा पाहिजेत. 79 वर 9 स्कोर 79 वर 1 स्कोर. नक्कीच आपण बिग स्क्रीनवर देखील बघू शकता हितेंद्रजी दांडे यांना खर्व यांचे जर बघितलं तर पिताश्री जे की आपल्याला बिग स्क्रीनवर पाहायला मिळतात आहे. लेवा पाटीदार समाजातील एक नक्कीच बहुचर्चित नाव. त्याचबरोबर जळगाव क्रिकेटचं मात्र एक बहुचर्चित नाव हितेंद्र भाऊ दांडे. आणि इथे मात्र डॉट बॉल जे की हाताळले जात आहे. पिता पुत्राची जोडी जर बघितलं तर एकाच मुवमेंटवर दाखवण्यात आली तिथे लाईव्ह विजनच्या माध्यमातून. याही वेळेस मात्र समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर आहेत तिकडे चेंडूला अडवतील तोपर्यंत इथे देखील डॉट बॉल येतोय. सामना 10 बॉल 13 वर आलाय. 10 बॉल्स 13 टू विन. उडवला यावेळेस एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव मात्र इथे सुरक्षितरित्या प्राप्त होऊन जाईल. खर्व मात्र आता स्ट्राईक रेंजला आलाय. निर्णायक बॉल आहेत. 9 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 12 धावा पाहिजे. एखादा मोठा 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12चं समीकरण क्रुशल. अतिशय रोमांचक रोमहर्षक मात्र मॅच आहे. नक्कीच अजूनही जर बघितलं ना तर नो डाऊट गोल्डन विंग्सचा संघ मॅचच्या बाहेर नाही आहे. अजूनही जर बघितलं तर एखादी 2-4 बॉल डॉट एखादी विकेट जर त्यांनी इथे मिळवली तर तेही मॅचमध्ये वापस येऊ शकतात. बट खर्व सध्याच्या वेळेला 2 चौकार मारून खेळत आहे. फॉर्म आहे या खेळाडूकडे. स्विंग अँड मिस यावेळेस मात्र डॉट बॉल मेघाजी यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव जी की आपल्याला येताना पाहायला मिळाली आहे. 2 बॉल अजूनही या षटकात द्यायची बाकी आहे. काय होतंय आणि काय नाही. 8 बॉल 12 फुल टॉस आणि फीते मात्र अजून एक चौकार. नक्कीच खर्वच्या बॅटमधनं हा 3रा चौकार आहे. नन्ना मुन्ना जादूगर बघा बट काही आहे. थँक्यू डीजे. काय आलंय यस वेस्ट साईडच्या रिगार्डमध्ये इथे मात्र चेक आहे. बट काही म्हणाय मी यामुळे पिता पुत्रांची जोडी म्हणतो की जसा खर्व यांच्या बॅटमधनं फटका येतो ना नक्कीच हितू भाऊ यांच्याकडे मात्र त्यांच्या पूर्णपणे नजरा जातात आहे. बट ही देखील एक चाहूल असते की वडील बाहेर बसलेले आहेत. मी आतमध्ये बॅटिंग करतोय आणि प्रत्येक शॉट नंतर जर तर पप्पाचं काय रिॲक्शन येत आहे हे मात्र त्याला पुरेपूर इथे बघायचं आहे. बट आतापर्यंत फार चांगली बॅटिंग केली आहे. 3-4 मात्र खेळलेत. इथे मात्र चेक केले जाते. वेस्ट साईडच्या वरचा तर बॉल नाही आहे ना. काय लीगल डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मात्र पंचांच्या निर्णयाची वाट राहील. वाईड कळवलाय पंचांनी. समीकरण बदलतंय आता. रन बॉल आलाय मॅच. एक हाय स्कोरिंग सामना ज्यामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलंय बॅटिंग टीम स्पेस 9 ने. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळाय. धाव घेतलेली नाही आणि अजून एक चौकार. चौथा चौकार मात्र खर्व यांच्या बॅटमधनं. ओव्हर समाप्तीचा इशारा. षटक पूर्ण होईल. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी मात्र 3ची गरज. क्या बात आहे यार. चांगली बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि 3 धावा आता केवळ आणि केवळ विजयासाठी पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग मौक्याच्या क्षणी गेम चेंजर जे की आपल्याला पाहायला मिळाले तिथे खर्व. आणि यस कमालीची बॅटिंग. नक्कीच वडील देखील फलंदाजीचा आनंद घेतात आहे आणि इथं मात्र चिरंजीवानी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. आपल्या बॅटिंगने 4 चौकार 7 बॉलमध्ये खर्वच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. आता केवळ आणि केवळ 3ची गरज. गोलंदाजी मार्कवर दुर्वेश शेवटचा षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन दाखल होतात आहे. इथे काय ओपनिंग
बॉलिंग नाही करू शकत. दुर्वेश नक्कीच ओपनिंगला आला होता का हिमांशू? ओपनिंगला आले होते त्या कारणास्तव इथे गोलंदाजी करू शकत नाही. चेतना जी दुर्वेश आणि गिरीश्मा मात्र इथे गोलंदाजी करू शकत नाही, याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर नवीन गोलंदाजी मार्कवर लावणं इथे अनिवार्य आहे. तर लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावायचे आहेत. 3 धावा केवळ आणि केवळ पाहिजे. सुचिताजी देखील पुरेपूर तत्पर आहे. कोणी कधी काय गोलंदाजी केली याचा हिशोब पुरेपूर ठेवलेला आहे त्यांनी. बट त्यांनी एक एंड पकडून ठेवलेला आहे बघा. नाही टाकू शकत. नाही टाकू शकत. नवीन गोलंदाज मात्र लावावा लागेल. जसे की आपण बोललो, चेतनाजी, गिरीश्मा आणि दुर्वेश हे गोलंदाजी करू शकत नाही. तर याची आपण दक्षता ठेवायची आहे. टीम आपल्याला विनंती आहे, गोल्डन विंग्स आणि गोलंदाजी मार्कवर आता मात्र देवयानीजी यांना मात्र इथे गोलंदाजी मार्क आमंत्रित केलंय. 3 रन पाहिजे जिंकण्यासाठी. 3 to win in 6 balls. चला वेळ वाचवायचा आहे. नक्कीच 3 धावा पाहिजेत आता विजयासाठी. पुढचा बॉल वाईड आहे. यस, वाईड आहे. इथे मात्र कळवलंय आता केवळ आणि केवळ 2 धावांची गरज. सुचिताजी आपण 1 ची गरज आहे का? गोल्डन बॉल. यस, 2 धावा इथे कॅल्क्युलेट होतील. 1 धाव पाहिजे आता. स्विंग अँड मिस. डॉट बॉल तर आलाय खरा. स्कोर्स लेवल आहे, बरोबरीत आहे हा मॅच. जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ आता 1 धावेचीच गरज आहे. कारण की पहिला बॉल जर बघितला तर नो डाऊट गोल्डन बॉल नियमाच्या अंतर्गत 2 धावा तिथे मात्र कॅल्क्युलेट होताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्विंग अँड मिस आणि यस, नो बॉल. आणि इथे मात्र स्पेस 9चा संघ बाजी मारून गेलाय. खर मात्र ठरलेत मॅचचे हिरो. चांगली बॅटिंग खव यांच्या माध्यमातून 4 चौकार आणि सामना मात्र आपल्या संघासाठी घेऊन गेले. डीजे अभिनंदन.